Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. पुण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि अर्थात पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली. त्यांच्या शिक्षणासंदर्भातले मुद्दे ते मांडले. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, या प्रेस कॉन्फरन्सच्या आधी दोन माणसं अभिजित दिपकेंना भेटली आणि त्यांच्यासोबत नक्की काय बोलणं झालं हे समजून घ्यायचं असेल तर या दोघांशी आपण बोललं पाहिजे, कारण ते नंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये पण दिसले. असीम सरोदे आहेत ॲडव्होकेट आणि त्यानंतर विश्वंभर चौधरी सर माझ्यासोबत आहेत. स्वागत मुंबई तकमध्ये. मला असं वाटतं की ज्या दिवशी सीजेपीचा जन्म झाला, त्यानंतर जंतर मंतरचं आंदोलन झालं, त्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय झाली असेल त्यांच्यावरती, तर त्यांना इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि त्यानंतर आम आदमी पार्टी याच्याशी जोडलं गेलं. मला असं वाटतं ही लिंक तुमच्या दोघांमध्ये त्यातली सेम आहे. एक्झॅक्टली काय आता तुमचं बोलणं काय झालं आता आणि काय वाटतं तुम्हाला? हे बघा, आम्ही अभिजितला 2-3 गोष्टी सांगितल्या, म्हणजे वयाने मोठं आहोत म्हणून सांगितलं. आमचा काही असा फार अधिकार आहे असं नाही, पण वयाने मोठं आहोत म्हणून सांगितलं. आम्ही पहिलं सांगितलं की आम्ही असीमनी फार सुंदर फोटो आज गांधी आंबेडकरांचा फोटो आणला होता आणि तो आम्ही अभिजितला भेट दिला. आम्ही सांगितलं की शांतता, अहिंसा हे पहिलं, ही पूर्व अट आहे जर का या आंदोलनात लोकांनी सहभागी व्हावं असं वाटत असेल तर. आणि त्याचबरोबर आम्ही दुसरा हा सल्ला दिला महत्वाचा की अभिजितचे जे लोक असतील काम करणारे, कार्यकारिणी असेल, तर ती कार्यकारिणी 35च्या आतली असेल, कारण की एक अत्यंत तरुण अशा प्रकारचा ब्रेन, नवीन विचार करू शकणारा हाच आता आंदोलन करणार आहे. आणि त्यामुळे आम्ही सांगितलं की आमच्यासारख्यांना मार्गदर्शक मंडळात असायला काही हरकत नाही, पण आम्ही काही त्याचे चेहरे असू शकत नाही या आंदोलनाचे, आणि आम्हाला तसे काही हौस नाही. ही मुलं करतायत त्यांना फक्त पाठिंबा, एवढा आमचा उद्देश आहे. अनेकांनी एक मराठीतले एक तुमचा हेतू चांगला आहे, पण आजकाल मार्गदर्शक मंडळ म्हणजे लोक आडवाणीकडे बोट दाखवतात. हरकत नाही ना. वी आर रेडी टू गो इन टू द डार्क. हा देश जर उजेडात येणार असेल तर आम्हाला अंधारात जायला काहीच हरकत नाही. जी मुलं जी काही करतील ती चांगलं करतील, त्यांनी ते करावं आणि गोष्टी सांगणे युक्तीच्या चार, एवढीच आमची भूमिका राहील. फक्त आम्ही हे वारंवार सांगत राहू की गांधी आंबेडकर आणि सगळे तरुण यात दिसणार. पुढची पिढी पण तयार व्हायला पाहिजे. किती दिवस आम्ही लोक सगळे रस्त्यावर तुम्हाला दिसणार, काही झालं की आम्ही जंगली महाराज रोडवरून निषेध करणार, तसं नाही. पुढची पिढी, लोकशाही जर जिवंत राहायचं असेल तर आंदोलनं जिवंत राहिली पाहिजेत, आणि ती पुढची पिढी येत असेल तर तिला आपण एम्पॉवर केलं पाहिजे. त्या पिढीला आपण मार्गदर्शनही करण्याची गरज नाही ना, त्या पिढीला आपण काही बोलण्याची गरज, एम्पॉवर करणं त्यांना हे एवढंच आपलं काम आहे. असीम सर, मला एक म्हणजे दिल्लीच्या आंदोलनातून जे मी रिव्ह्यू घेतले आमच्या टीमकडून, त्यांचं असं म्हणणं होतं की गोष्टी खूप स्कॅटर्ड होत्या, ऑर्गनाइज वेमध्ये नव्हत्या. मला आठवत आहे की अर्थात ज्यावेळी जंतर मंतरचे तेव्हाचे आंदोलन झाले तेव्हा मी पत्रकारितेत नव्हतो, पण लोकांशी बोलल्यानंतर असं कळतं की त्याला एक गाभा होता, त्याला एक बेस देण्यात आलेला होता. नंतर ते अर्थात त्याचं पॉलिटिकल कन्व्हर्जन झाले, आम आदमी पार्टीचा उदय वगैरे हे पुढच्या गोष्टीत, पण इट इनिशिएट ॲज अ मुवमेंट. तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टी इथे मिसिंग दिसतात का? सध्या असंघटित पद्धतीने सगळं सुरू आहे. ठरवून कोणती गोष्ट सुरू आहे असं दिसत नाही. अभिजितनी ते जे कॉक्रोचचं मीम केलं, त्यासाठी त्याचे कॉक्रोच जनता पार्टीचे जनक, भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ते वक्तव्य केल्यामुळे हे सगळं सुरू झालं, आणि अचानक सुरू झालेलं सगळं आहे. म्हणजे पुण्यामध्ये आहे असं एक अचानक मित्रमंडळ, तशा स्वरूपात त्याची फेसबुक पेज वगैरे त्याची एक रचना अशी आहे की अचानक हा विषय पुढे आला, मुलांना तो आवडला, त्यांनी तो सपोर्ट केला, कारण की त्यांच्या मनामध्ये राग आहे की आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, आपलं लोकशाहीमध्ये काही स्थान नाही, आणि त्यामुळे एवढा मोठा जो ऑनलाईन सपोर्ट त्याला मिळाला, तर तो मिळाल्यावर असं वाटलं अनेकांना की आता या ऑनलाईन सपोर्टमुळे खुश होऊन तो आनंदी राहील. पण अभिजित दिपके नोकरीची संधी सोडून अमेरिकेतून परत आला आणि आता रस्त्यावर स्वतःची तपासणी तो करतोय की मला प्रत्यक्ष पाठिंबा रस्त्यावर उतरून किती जण देणार. तर मला असं वाटतं की व्हायब्रंट लोकशाही, जी दुमदुमणारी लोकशाही तयार करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे, आणि त्याच्याकडे आपण खूप सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. हे काही मुलं चुका करतील, शिकतील त्याच्यातून, पण आपण मान्य केलं पाहिजे की प्रत्येक पिढीचा चुका करण्याचा अधिकार आहे. त्या चुका जोपर्यंत चांगल्या भावनेतून सकारात्मक गोष्टी करताना होत आहेत, त्या चुका आपण समजून घेतल्या पाहिजे, त्यातून ते सुधारतील असं मला वाटतं. सर, आंदोलन आणि सत्याग्रह ह्या दोन्हींची तुमची पार्श्वभूमी म्हणून विचारतो. काय, मी कुठेतरी एसीमध्ये रूममध्ये बसणं आणि एखाद्या इन्स्टा पेजवरती जाऊन लाईक करणं आणि कमेंट करणं, इट इज व्हेरी कम्फर्ट झोन, आणि ते खूप इझी आहे. त्याला काही लागत नाही, वेगळे रिसोर्सेस नाहीत, काहीच इन्व्हेस्टमेंट नाही.
35 आणि 40 डिग्रीमध्ये येऊन रस्त्यावरती उतरणं आणि आंदोलन करणं, तुमच्या पिढीने ते केलं. माझी मिलेनियल्सची पिढी थोडीफार ही पण त्यामध्ये उतरली. या पिढीकडून तुम्हाला वाटते का की या पद्धतीने होईल, की हे एक फक्त एक सोशल मीडिया बज आणि त्यातून तयार झालेले मग हॅशटॅग्स आणि तिथपर्यंत एक आपण असं म्हणू की एक डिजिटली हे लिमिटेड राहील? कारण काय आहे, आम्हाला इतके मिलियन फॉलोअर्स झाले आणि ते 48 तासात झाले, त्याच्यापेक्षा आम्ही ज्या दिवशी रस्त्यावरती उतरलो त्या दिवशी आमच्यासोबत किती माणसं आली याचा हिशोब होणार आहे. आता गंमत अशी आहे, म्हणजे ह्याचा थोडासा विचार थोडा कालसापेक्ष करायला लागतो. आता तुम्ही पहा की मी काही रेकॉर्ड तपासत होतो आणि माझ्या लक्षात आलं की 40 कोटी भारताची प्रजा होती आणि त्यातले 10,000 स्वातंत्र्य सैनिक होते. मग इंटरेस्टिंग गोष्ट अशी की त्या 10,000 तरुण किती असतील, तर 70% 80% तरुण असतील. म्हणजे समजा मोतीलाल नेहरू सिनियर, पण जवाहरलाल नेहरू तरुण आहेत ना त्यात. गांधी किती कोणत्या वयात गांधी सुरू झाले? तर आंदोलनं नेहमीच तरुण करतात. पिढ्या नसते आंदोलनाला, पिढी नसते आंदोलनात, तरुण असतो. आणि तो स्वातंत्र्य संग्रामात तरुण होता. तुम्ही जेपींचं आंदोलन बघा, जे गुजरातमधून सुरू झालं, विद्यार्थ्यांचं आंदोलन, विद्यार्थीच होते. तर आंदोलनाचा इतिहासच असा आहे की आंदोलन फक्त तरुण पिढीच करू शकते. त्याचं कारण म्हाताऱ्या लोकांची ती काही उर्मी नसते राहिलेली त्याच्या गोष्टीची, आणि ती आंदोलन ऊर्जा असते ती तरुण मुलांमध्ये असते. त्यामुळे मला असं वाटतं की हे आंदोलन तरुण करतील, उत्कृष्ट करतील, उत्तम करतील. समज यायला थोडा वेळ लागेल, काही दिवस कदाचित जातील, ऑर्गनायझेशन गोंधळाची स्थिती असेल. अभिजित सुद्धा आता नवीनच आहे, मुलंही नवीन येतील, पण नवे चेहरे यावेत असं मला जरूर वाटतं. की म्हणजे प्रत्येक आंदोलनाचं काय वैशिष्ट्य असतं माहितीये का, की ते देशाला 1000-500 नवे चेहरे देतं ते आंदोलन, आणि ती माणसं सक्रिय राहतात पुढे. म्हणजे आसिमनी काय आंदोलनं केली असतील तर आसिम आताही सक्रिय आहे. त्यामुळे मी काय आंदोलन केलं, मी पण आज सक्रिय आहे. तर आंदोलनात येणारी माणसांना 1000-500 लोक तरी असे असतात की जे पुढे आंदोलनकारीच राहतात आयुष्यभर. ती मोठी कमाई असते, ती चांगली गोष्ट आहे, आणि तेच लोकशाही वाचवण्यासाठी गरजेचं आहे. तुमचं मग असे काय एक्झॅक्टली बोलणार आहे त्यांच्यासोबत? माझं हेच बोलणं झालं की शिक्षण व्यवस्थेबद्दल आपण बोलायला पाहिजे. राजीनामा एखाद्या व्यक्तीने देणं, धर्मेंद्र प्रधानसारख्या, ही आवश्यकताच आहे, कारण की बेजबाबदारपणे ते वागलेले आहेत. परंतु राजीनामा देणं हा काही यशाचा अंतिम टप्पा नाही आहे. तर शिक्षण व्यवस्था कशी बदलायची आणि शिक्षण व्यवस्था सक्रियपणे सगळ्यांना सहभागी करून घेणारी, स्वस्तात दर्जेदार शिक्षण देणारी कसं राहील, याबद्दलचा मुख्य मुद्दा जो आहे तो लावून धरायचा असेल तर मग अभिजितनी पण सांगितलं की आपण सगळेजण बसून त्याच्याबद्दलचं धोरण ठरवणार आहोत, आणि ते धोरण आपण लवकरच जाहीर करू. मला काय धोरणाचाच मुद्दा आहे म्हणून मला असं जाणवतं या सगळ्यामध्ये, की एक मुद्दा ज्यावेळी मी पुढे आणतो ऍज अ अजेंडा म्हणून, की लेट्स कन्सिडर मला आरोग्याबद्दल काहीतरी बोलायचं, त्याच्याशी मुवमेंट तयार करायची, त्याच्या संदर्भातली, त्या संदर्भातला माझा अभ्यास असणं, त्यातले तज्ज्ञ माझ्याकडे असणं, आणि त्याच्यातल्या मग डिटेलिंग करून आम्ही हे सगळे सरकारसमोर प्रस्ताव ठेवणं किंवा जे सत्तेत आहेत त्यांना अप्रोच होणं, साधारण प्रोसेस अशी असते. या सगळ्यामध्ये हा सांधा मला दिसत नाही का, तो निखळला असं वाटतं अजून तरी? नाही बा, ती स्पॉन्टेनियस चळवळ जी असते ना, ती भावनांवर आधारित असते, आणि भावना जेव्हा परिवर्तनाशी संबंधित असतात तेव्हा त्या महत्त्वाच्या सुद्धा असतात. त्यामुळे त्यातून सुरू होणारी चळवळ ही आपल्याला दुर्लक्षित करता येत नाही, कारण की भावनांचा आवेग खूपच जबरदस्त असतो, आणि त्या आवेगातून सुरू झालेलं हे जे आंदोलन आहे, तर मला वाटतं आता हळूहळू ते पॉलिसी लेवलकडे पण मार्गक्रमण करेल, आणि आणखी जास्त चांगल्या दिशेने ते आपल्याला जाताना दिसेल अशी अपेक्षा करू शकतो आपण. लेट्स होप फॉर द गुड. याच्यासाठी म्हणजे मला तुमचा मगाशी प्रेस कॉन्फरन्स मधला तो मुद्दा आवडला, की नवीन आहे, 15 दिवसाचं बाळ आहे, त्याला आपण वाढायला वेळ दिला पाहिजे, त्याला आणखी टाइम दिला पाहिजे. इथे विजय कुमार सर पण आहेत सोबत, ते सर पण सरांची रिक्षा आली, पण तोपर्यंत सरांशी बोलू आपण. यायची सरांनी 2 मिनिटं. हां तुम्हाला मला हा विषय विचारायचा आहे. तुम्ही सुद्धा आता आतमध्ये होता दीपकेंसोबत, काय नक्की बोलणं झालंय? कारण तुमच्या तिघांमधली लिंक अशी आहे की इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये तुम्ही होता, नंतरच्या अण्णा हजारेंसोबतच्या मुवमेंटमध्ये तुम्ही होता. तर आता एक्झॅक्टली काय तुमच्या सगळ्यामध्ये बोलणं चाललंय? कारण थेट तिथून इथे गोष्टी लिंक केल्या जातात. नाही, असं बोलणं वगैरे काय झालेलं नाही. प्रेस कॉन्फरन्स असताना मी उशिरा आलोय, दिल्लीलाही गेलो होतो, तिथेही, कारण आम्ही त्यांच्याशी बोलायला किंवा काही मार्गदर्शन करायला गेलो होतो, आम्ही फक्त पाठिंबा द्यायला गेलो होतो. त्यामुळे दिल्लीलाही मी होतो, तिथेही माझं काही बोलणं झालं नाही, आणि आजही दमानेंसोबत तिथे हो गेलो होतो. पण पाठिंबा देण्याचा उद्देश आहे की आतापर्यंत आम्ही म्हणतोय की महाराष्ट्रातली, भारतातली तरुणाई काही करत नाही, व्यक्त होत नाही, आणि आता जर व्यक्त झाली तर मग त्यांना सपोर्ट दिला पाहिजे. हे तरुणांनी जरी केलेलं आंदोलन असलं तरी ते तरुणांचं नाही, ते सगळ्यांचं आहे. आज महाराष्ट्रात धरून तुम्ही पुण्यातल्या 3 घटना बघितल्या, पेपर फुटीची आहे, ऑनलाईन मार्कांची आहे, बोगस भरतीचे घोटाळे आहेत. याच्यामध्ये तरुण भरला गेलाय, त्याला पुढे येता येत नाही, तो घाबरलेला आहे. अशा स्थितीमधून जर अशा आंदोलनामुळे त्याला बळ मिळणार असेल आणि एका आंदोलन चांगल्या दिशेने चाललं असेल, ते तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकशाही सुदृढ करण्यासाठी काही करत असतील,
तर त्यांना पाठिंबा देणं, कुठलाही पक्ष वगैरे कशाचाही विचार न करता ते तरुण म्हणून पुढे आलेत. पूर्वी त्यांनी काय केलं, कुठे होतं, काय कशामुळे पुढे आले, आणि हे जे लिंक जुळवणार आहेत ना, ते विश्लेषकांचं मी बऱ्याच जणांचं बघितलं, त्यांना काहीही माहिती नसतं. ते ज्याच्यातून वाढलेत आणि त्यांना जे काय वाटतं ते खरं आहे असं समजून ते लिहित आहेत किंवा व्यक्त होत आहेत. त्याला कवडीचा अधिकार नाही. याच्यामध्ये कुठलाही पंतू किरंतू आणण्यासारखं सध्या तरी मला दिसलेलं नाही. मी किंचित पत्रकार आहे, त्याच्यामुळे मी त्याचा शोध घेत असतो. पण शब्द तुम्ही चांगला जन्माला घातला. त्याच्यामुळे असं कुणी काही म्हणत असेल तर ते साफ चुकीचं आहे. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार बोलतोय, पण ते चुकत असतील, भले चुकतील. मागच्या काही आंदोलनामध्ये फसगत झाली असेल तर फसगत झाली म्हणून माणूस जगायचं सोडत नाही, नवीन मार्ग शोधत असतो. त्यामुळे आता कसे वागताय ते बरू. आणि आता मी दिल्लीच्या आंदोलनाबद्दल मुलांबद्दल चांगलंही लिहिलंय. ज्या संयमाने त्यांनी परिस्थिती हाताळली, सगळे विषयाक्ती त्यांच्या विरोधात जात असताना ते वाखाणण्यासारखं आहे. पुढे चुकले तर त्यांचे कान धरायचे अधिकार आहेतच ना आम्हाला. आम्ही कुठे सगळं पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये. किंचित ते सिंचन झालं नाही, ते किंचित म्हणत असले तरी माझा अनुभव असा गेला 2 वर्षात त्यांचा, ते पुरेपूर पत्रकार आहेत पूर्ण. बरं, शेवटाकडे चाललोय म्हणून मी मगाशी जो मुद्दा काढला, तुम्ही म्हटलं 15 दिवसाचं बाळ आहे, त्याला लगेच बोलता येत नाही, त्याला कळत नाही काय चाललंय काय नाही, त्याला सर्दी झाली तरी त्याला काय कळत नाही की आपल्या नाकातून तो शेंबूड काय येतो. त्यामुळे स्वाभाविक आहे की मोठ्यांनी त्याला सह करणं. आता माझा यातला मुद्दा असा आहे की तुम्हाला आत्ताच्या घडीला ह्या गोष्टी कुठपर्यंत जातील अशा दिसतं येणाऱ्या काळामध्ये? मला एक शक्यता अशी दिसते, म्हणजे आता मी काही फार असा जे काही मला लोकशाहीतले अनुभव जे लोकशाहीतले त्याच्यावरून असं मला काही फार माझ्या दाखले असंही नाही. मला असं वाटतं की एक शक्यता निर्माण झालेली आहे की या देशातली तरुण मुलं त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते म्हणजे की नाही आता तुम्ही सगळेच थांबा, आता आम्ही बघू बा. आता ते विश्वंभर चौधरी, आसिम सरोदे, विजय कुंभार, तुम्ही चांगली गोष्ट आहे, पण आता नेते आमचे होतील, ही एक शक्यता आहे. ती चांगली शक्यता आहे, ती झाली पाहिजे. पुढच्या पिढीने आलं पाहिजे समोर. काय झालंय, आपण जेनझी वगैरे म्हणतो, जनरेशन झेड म्हणतोय, पण समजून घ्या, जनरेशन झेडचा जो आता एल्डर वन मुलगा आहे ना, तो जवळपास 27-28 वर्षाचा आहे. 27-28 वर्षी त्याच्याकडे समाज ह्या अपेक्षेने बघतो की एकतर तो मुलगा आहे म्हटल्यानंतर जन्मतः तो कर्तृत्वानच झाला पाहिजे पुढे, असं साधारण समाजाकडून त्याची अपेक्षा आहे. दुसरं असं आहे, आता ज्यावेळी तो 27-28 वर्षी ज्यावेळी कुठलं स्थळ बघतो लग्नासाठी, त्यावेळी जे होणारे सासरे कोण त्याचे असतील त्यांची अपेक्षा याचं शहरात घरे पाहिजे, चांगली नोकरी पाहिजे किंवा तो सरकारी याच्यामध्ये पाहिजे. आता जेव्हा त्याच्याकडे यातलं काहीच नाहीये ना, तेव्हा तो त्या बर्डन खाली आला, असं हे साधारण. मला वाटत नाही की आता त्या काळातले सामाजिक कार्यकर्ते की जे शब्न अडकून फिरतात असं नाहीये. आता ही पोरं अत्यंत स्मार्ट आहेत. आमचं दोघांचं तरी मॉडेल काय, वी आर प्रोफेशनल्स आणि आम्ही आंदोलन होतो, आम्हाला काही कोणाला पैसे मागायची गरज नाही. तर ही पिढी तशीच आहे, ही आयटीतली मुलं आहेत, बाकी गोष्टी मुलं आहेत. हा अतिशय चांगला फॉर्मॅट आहे जिथे कार्यकर्ता अवलंबून नाही पैशावर, तो सेल्फ कॉम्पिटंट आहे. एवढा की त्याला वाटलं दिल्लीला आंदोलन तो विमानाने जाऊ शकतो, असा आयटीचा कार्यकर्ता चांगली गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं ओंकार की शिवाजी महाराज किती वर्षांचे होते स्वराज्याची प्रतिज्ञा झाली तेव्हा. जे काही प्रोटेस्ट असतो, जे काही असतं ना, विद्रोहीपणा जो सुरू होतो त्याच वेळात सुरू होतो ना. शेवटी तुम्ही 50 पार विद्रोह नाही होऊ शकत. तर मला वाटतं की ती चांगली गोष्ट आहे. आणि मी मगाशी म्हणाल तसं प्रत्येक पिढी उत्क्रांत होत जाते, उत्क्रांतीचा हा नियम आहे. आपल्याला वाटतं आमची आता शेवटची पिढी, असं काही नाहीये, ते जास्त चांगल्या पिढ्या येणार आहेत. मला शेवटाला हेच सांगायचं, काय जेन झी म्हटलं की कशी उथळ लोक आहेत आणि हे यांना काय कळतं वगैरे, या अप्रोचमध्ये आपण साधारण सगळे असतो. मुद्दा असा आहे, ज्यावेळी यांच्यासोबत इंटरॅक्शन करायला गेलं, 4 गोष्टी जेव्हा आपण समजून घेतो त्यावेळी त्यांच्याकडून काहीतरी मिळतं. आणि जे ती उत्क्रांतीची थिअरी आहे ती हेच सांगते की आधीपेक्षा पुढची पिढी ही जास्त बहादर आणि जास्त शहाणी होताना दिसते. आत्ताचं आंदोलन कुठे जाईल काय नाही याच्यावरती समीक्षण होत राहतील. ते मीही करीन पत्रकार म्हणून, ते आणखी समाज म्हणून आणखी त्यांच्यासोबतची माणसंही करतील. पण 15 दिवसाचं आहे, त्यामुळे त्याला आपण संधी दिली पाहिजे का, दिली पाहिजे, शुभेच्छाही दिल्या पाहिजेत. ते कुठपर्यंत जातं काय नाही काय नाही त्याच्यावरती नंतर समीक्षणही झाली पाहिजे आणि टीका तर हमखास झाली पाहिजे. तो गाभा आहे ना लोकशाहीचा. ज्या दिवशी दीपके आंबेडकरांचा फोटो घेऊन विमानतळावरून बाहेर पडतात, सांगण्याचा उद्देश तो आहे. पाहत राहा मुंबई तक. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओंकार, पुण्यावरून.